श्री स्वामी समर्थ. सहज भक्तियोग चॅनलमध्ये हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपले मनपूर्वक स्वागत. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषणा कृपा परशुरामश्च सप्तएते चिरंजीवी सप्तैतानं संस्मरे नित्यं मार्कंडेयमथाष्टमं जीवेद्वर्षशतं सोपी सर्व व्याधी विवर्जित. याचा अर्थ अश्वत्थामा, दैत्यराज बली, वेदव्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य, परशुराम आणि मार्कंडेय ऋषी या 8 व्यक्ती चिरंजीवी असून नित्यनियमित त्यांचे प्रातस्मरण केल्यास सर्व प्रकारच्या आजारापासून, व्याधींपासून मुक्तता होते, तसेच 100 वर्षापर्यंत आयुष्य प्राप्त होते असे मानले जाते. अशा 7 चिरंजीवांपैकी एक चिरंजीव असलेल्या हनुमानाचा जन्म कसा झाला, त्याला चिरंजीवित्व कसे प्राप्त झाले हे जाणून घेऊया या भागामध्ये. प्रथम पाहूया हनुमानाची दिव्य जन्मकथा. अयोध्येचा राजा दशरथ याने आपल्या गुरूंच्या सांगण्यावरून पुत्रकामेष्टी यज्ञ केला. यज्ञाचा प्रसाद म्हणून त्याला 3 दिव्य फळे मिळाली. राजा दशरथाने ती फळे आपल्या 3 राण्यांना दिली, परंतु कैकेयीच्या हातात असलेले फळ एक घार घेऊन उडाली आणि ते फळ उडताना त्या घारीच्या हातून निसटले. वाऱ्याने ते फळ शिवभक्त अंजनीच्या हातात पडले. आसपास कोणतेही असे झाड नसताना हे फळ आपोआप हातात आलेले पाहून अंजनीने ते फळ शिवाचा प्रसाद समजून श्रद्धेनं खाल्लं आणि त्या फळाच्या प्रभावाने वानरांचा राजा केसरी आणि अंजनीला पुत्र झाला, तो म्हणजेच मारुती. मारुतीला वायुपुत्र म्हटले जाते, कारण वाऱ्यामुळेच अंजनीच्या हातात ते दिव्य फळ आले होते. दैवी कृपेमुळे जन्मलेला मारुती जन्मताच अत्यंत अद्भुत शक्तिशाली होता. बालपणी एकदा सूर्य उगवताना त्याला तांबडे सूर्यबिंब दिसले आणि त्याला सुंदर पिकलेले फळ समजून त्याने त्याच्याकडे झेप घेतली. त्याला थांबवण्यासाठी देवांचा राजा इंद्राने त्याच्यावर वज्रप्रहार केला. त्याने मारुतीच्या हनवटीला मार लागला आणि त्यामुळे त्याची हनवटी थोडी वाकडी झाली, म्हणून त्याचे नाव हनुमान पडले असे पुराणात म्हटले आहे. श्रीराम, सीता आणि लक्ष्मण वनवासात असताना रावणाने सीतेचे अपहरण करून तिला लंका येथे नेले. हनुमानाने सीतेचा शोध घेतला. रावणाशी लढाई करण्यासाठी रामाला अतिशय निष्ठेने मदत केली. राम रावण युद्ध संपल्यावर भगवान श्रीराम अयोध्येला परतले. राज्याभिषेक झाल्यावर श्रीरामाने आपल्या सर्व भक्तांना, सेवकांना योग्य ते वरदान आणि बक्षिसे दिली. हनुमानजींना त्यांच्या अद्वितीय भक्तीमुळे एक विशेष वर दिला. श्रीराम म्हणाले, त्वं स्थापस्ये च मे शक्तो यावतं स्थितं जगत्त्रयं भक्तानां दर्शनं दातुं करिष्यसि सदा मम. याचा अर्थ, हे हनुमान, माझ्या इच्छेने तू या त्रैलोक्याच्या स्थितीपर्यंत, म्हणजे 3 लोक चालू राहतील तोपर्यंत या पृथ्वीवर राहशील आणि माझ्या भक्तांना दर्शन देत राहशील. या वरामुळे हनुमानजींना चिरंजीवित्व लाभले, म्हणजेच ते अजूनही या पृथ्वीवर आहेत. रामायणाच्या उत्तराकांडात हनुमानाला दिलेले हे वरदान वर्णिलेले आहे. महाभारतातील हनुमानाने भीमाचे केलेले गर्वहरण ही कथा आपल्या सगळ्यांना माहीत आहे. यावरूनही त्याची चिरंजीविता सिद्ध होते. हनुमानजी भूतलावर आहेत म्हणून त्यांना हाक मारल्यास ती तात्काळ त्यांना ऐकू जाते आणि ते त्यांच्या हाकेला प्रतिसाद देतात, अशी भक्तांची श्रद्धा आहे. म्हणून हनुमानाला संकटमोचक असेही म्हटले जाते.
संकटकाळी लोक हनुमानाचा धावा करतात. त्यांना शक्ती, शौर्य आणि धैर्याची दैवता समजले जाते. हनुमानाचा जन्म चैत्र पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी झाला, म्हणून चैत्र पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते. गावोगावी हनुमान मंदिरांमध्ये या दिवशी मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात. आपणही या दिवशी हनुमानाच्या भक्तीमध्ये सहभागी होऊ शकता. जर आपल्याला मंदिरात जाऊन पूजन करण्याची संधी नसेल तर या दिवशी घरी हनुमानाच्या फोटोचे पूजन करून तुलसीराम रचित हनुमान चालीसा किंवा श्री समर्थ रामदास रचित भीमरूपी महारुद्र ही हनुमान स्तोत्रे वाचून किंवा ऐकून हनुमानाची उपासना करावी. हनुमान चालीसा किंवा भीमरूपी या हनुमान स्तोत्रांच्या पठनाने किंवा श्रवणाने साहस, धैर्य निर्माण होते आणि त्या योगे संकटांचा परिहार करण्यासाठी बळ मिळते, असे त्यांच्या रचनेविषयीच्या रचनाकारांच्या आख्यायिका सांगतात. हनुमानाची अनेक दिव्य प्रभावी स्तोत्रे आहेत. त्यापैकी पंच हनुमान कवच, हनुमान वडवानल स्तोत्र, बजरंग बाण यासारखी स्तोत्रेही आपल्याला शक्ती, साहस मिळवण्यासाठी उपयोगी ठरू शकतात. त्यांच्या नित्यपठनाने संकटाचे भय आपणास राहत नाही. हनुमानाच्या नित्य उपासनेने आपल्याला धैर्य, साहस, शक्ती प्राप्त हो आणि त्या योगे आपला जीवन प्रवास निर्भय हो ही सदिच्छा. पुन्हा भेटूया वैशाख महिन्याच्या निमित्ताने. धन्यवाद.